महापालिकांची निवडणूक अगदी तोंडावरती आलेली आहे आणि असं असताना मुंबई असो, ठाणे असो, पुणे असो, सगळ्याच महानगरपालिकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घडामोडी घडताना पाहायला मिळतात। आपण सगळ्यात आधी पुण्यामध्ये जाणार आहोत आणि त्यानंतर मुंबईचे चित्र जाणून घेणार आहोत। पुण्यात नेमकं काय घडतंय? पुण्यामध्ये दोनही पवार एकत्र येण्याच्या चर्चेने अतिशय जास्त जोर धरलाय आणि युती नक्की मानली जाते। दुसरीकडे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे एकत्र आलेले आहेत। उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येतात, पण काँग्रेस काय करणार हे मात्र अजूनही स्पष्ट नाही। वंचित पुण्यामध्ये स्वबळाचा नारा देणार का एकटं लढणार, त्यांची कुणासोबत युती पाहायला मिळेल हेही चित्र स्पष्ट नसताना पुण्यामध्ये मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये सातत्याने बैठका होत आहेत। या युतीची केवळ औपचारिक घोषणा सध्या शिल्लक राहिलेली आहे। आज बापू पठारे आणि अंकुश काकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे हे दोन बडे नेते अजित पवारांसोबत चर्चा करण्यासाठी गेलेले होते आणि लवकरच राष्ट्रवादीची पुण्यामधली युती, दोनही राष्ट्रवादींची पुण्यामधली युती जाहीर केली जाईल अशी माहिती सुद्धा त्यांच्या वतीने देण्यात आली आहे। जागा वाटपावरनं काही गोष्टी राष्ट्रवादीच्या बाबतीत अडल्याचं कळतं आहे, पण दोन्ही राष्ट्रवादींची गेल्या आठवड्यापासून खलबतं सुरू आहेत। काही जागांवरती तोडगा काढण्यात यश मिळाले, पण ज्या जागा अडलेल्या आहेत त्या जागांवरती मात्र अजूनही चर्चा पुढे जात नाहीये। आज आमदार बापू पठारे आणि अंकुश काकडे दोघांनीही अजित पवारांची भेट घेतली आणि त्यांच्या त्या सूचक वक्तव्यामुळे काका पुतण्याच्या स्थानिक युतीवर लवकरात लवकर शिक्कामोर्तब होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे। या सगळ्याच्यामध्ये चारी पक्ष पहिल्यांदा एकत्र आलेले होते, चर्चा झालेली होती। म्हणजे दादांचे काही प्रतिनिधी आमच्याशी चर्चा करत होते, आम्ही त्यांचे करत होतो, सेनेचे देखील होते, काँग्रेसचे देखील होते। पण आता ते सगळं चित्र बदललं गेलं असल्यामुळे काही नाही। दादांशी जी चर्चा झाली त्याच्या बाबतीमध्ये दादा आणि आमचे आणखीन एक चर्चा होईल आणि संध्याकाळपर्यंत काय तो आमचा निर्णय समजेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।